शिवाजी विद्यापीठाच्या संशोधकांनी पालींच्या 4 नव्या प्रजाती शोधून काढल्यात। आंतरराष्ट्रीय पातळीवरील आघाडीच्या झुटॅक्सा शोधपत्रिकेनं याची दखल घेत याबद्दलचा विशेषांक प्रकाशित केलाय। या पाली अन्न साखळीतील महत्त्वाचा घटक असून या दुर्मिळ आहेत, त्यामुळे यांचं संवर्धन होणं गरजेचं असल्याचं मत शिवाजी विद्यापीठाचे प्राध्यापक आणि संशोधक विद्यार्थ्यांनी व्यक्त केलंय। महाराष्ट्रातील वायव्येकडील घाटामधून निमास्पिस कुळातील पालींच्या 4 नव्या प्रजातींचा शोध लावण्यात शिवाजी विद्यापीठ आणि ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनमध्ये कार्यरत संशोधकांना यश आलंय। प्राणीशास्त्राच्या क्षेत्रातील आघाडीच्या झुटॅक्सा या शोधपत्रिकेनं या संशोधनाची दखल घेतली आहे। या संशोधनावर विशेषांक प्रकाशित केलाय। हे संशोधन अक्षय खांडेकर या विद्यार्थ्याच्या शिवाजी विद्यापीठातील प्राणीशास्त्र अधिविभागाअंतर्गत सुरू असलेल्या PhD संशोधनाचा भाग आहे। डॉक्टर सुनील गायकवाड त्याचे मार्गदर्शक आहेत। या संशोधनामध्ये ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे संशोधक तेजस ठाकरे, सतपाल गंगलमाले आणि डॉक्टर ईशान अगरवाल यांचाही यामध्ये महत्त्वाचा सहभाग आहे। या 5 संशोधकांनी मिळून अ प्रिलिमिनरी टेक्झॉनॉमिक रिव्हिजन ऑफ द गिरी क्लेड ऑफ साऊथ एशियन निमास्पिस स्ट्राउच 1887 विथ द डिस्क्रिप्शन ऑफ 4 न्यू स्पीसीज फ्रॉम साऊथ महाराष्ट्र इंडिया हा 114 पानांचा प्रदीर्घ शोधनिबंध सादर केला। या संशोधनाला वाहिलेला स्वतंत्र विशेषांक झुटॅक्सा शोधपत्रिकेनं 26 मार्च रोजी प्रकाशित केला। त्याला स्वतंत्र ISBN क्रमांकही प्रदान करण्यात आलाय। या संशोधनामध्ये निमास्पिस गिरी गटातील इतर 9 प्रजातींचं नव्यानं वर्णन करून जुन्या शोधनिबंधांमधील विसंगती दूर करण्यात आल्यात। नव्यानं शोध लागलेल्या पालींच्या वैशिष्ट्यपूर्ण गोल बुबुळांवरून त्यांचा समावेश निमास्पिस या कुळात करण्यात आलाय। या सर्व प्रजातींचं नामकरण त्यांच्या आढळणाऱ्या क्षेत्रावरून करण्यात आलंय। निमास्पिस बर्कीएन्सिस या प्रजातीचा शोध कोल्हापूरमधील शाहूवाडी तालुक्यातील बर्की, पन्हाळा तालुक्यातील वाशी आणि गगनबावडा तालुक्यातील तळये बुद्रुक या ठिकाणी लागलाय। बर्की राखीव वनक्षेत्रामधील आढळ क्षेत्रावरून तिचं नामकरण निमास्पिस बर्कीएन्सिस असं करण्यात आलंय। निमास्पिस चांदोलीएन्सिस ही प्रजाती चांदोली राष्ट्रीय उद्यानामधील चांदेल रेंजमध्ये आढळून आली। चांदोली निमास्पिस महाराष्ट्रायन्सिस ही प्रजाती चांदोली राष्ट्रीय उद्यानामधील रुंदीव रेंजमध्ये आढळली, तर निमास्पिस सह्याद्रियन्सिस ही प्रजाती चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या वेत्ती रेंजमध्ये आढळली। या पालींच्या मांडीवरील ग्रंथींची संख्या, पाठीवरील ट्युबरकलच्या रंगांची संख्या, शेपटीच्या खालच्या बाजूला असणाऱ्या खवल्यांच्या रचना आणि विशिष्ट जनुकीय संरचनांवरून या पाली एकमेकांपासून, या कुळातील आणि इतरांपासून वेगळ्या प्रजातीच्या आहेत हे स्पष्ट करण्यात यश आलंय। निमास्पिस हा एक पालीचा जीनस आहे जो माझ्या PhD विषयाचा भाग आहे आणि गेल्या 2 वर्षापासून पश्चिम घाटामध्ये मी ह्या पालींच्या संशोधनासाठी सर्वे करत आहे। सो ह्या सर्वेक्षणाअंती मला असं आढळून आलं की बर्की रिझर्व फॉरेस्टमध्ये आणि चांदोली नॅशनल पार्कमध्ये 3 ते 4 पालींच्या वेगळ्या जाती आहेत असं आढळून आलं। सो ते मला त्यांच्या DNAचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं, त्यांच्या मॉर्फॉलॉजीचा अभ्यास केल्यानंतर लक्षात आलं। या संशोधन मोहिमांमध्ये नव्यानं शोधलेल्या पाली त्यांचं आढळ क्षेत्र सोडून अन्यत्र कुठेही आढळलेल्या नाहीत। शिवाय चांदोली राष्ट्रीय उद्यानामधून शोधलेल्या 3 प्रजाती एकमेकांपासून केवळ 8 ते 12 किलोमीटर अंतरावर आढळल्या। या पाली दुर्मिळ असून यांचं संवर्धन होण्याची गरज व्यक्त होतीये। कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून म्हणजे चांदोली आणि बर्की, पन्हाळा या भागातून आम्ही नव्या 4 प्रजाती या पालींच्या शोधून काढलेले आहेत। आता ह्या पाली शोधण्यामागचं कारण म्हणजे हे अतिशय अशा वेगळ्या पद्धतीच्या पाल्या असून त्या दिनचर पाली आहेत। शक्यतो पाली हा निशाचर असतात, परंतु ह्या दिनचर पाली आहेत आणि यांचा मर्यादित अधिवास आहे। जसं की 10 ते 12 किलोमीटरच्या क्षेत्रातच ह्या पाली आपला अधिवास ठेवतात आणि त्यामुळं ह्या फारच अशा दुर्मिळ असणाऱ्या पाल्या आहेत। आता या पालींच्या 4 प्रजाती यावरून आम्ही नवीन असे म्हणतो की त्यांचा पूर्ण असे विविध गुणधर्म, विविध कॅरेक्टर्स जे आहेत की ज्या दुसऱ्या पालींमध्ये आढळत नाहीत, त्या आधारे व जीन सिक्वेन्सिंग म्हणजे मॉलिक्युलर फायलोजेनी, मॉलिक्युलर ॲनालिसिसवरती या सर्व कॅरेक्टरचा अभ्यास केल्यानंतर या नवीन प्रजाती आहेत असं आम्ही
मांडलेलं होतं आणि आंतरराष्ट्रीय नामांकित जर्नल म्हणजे झूटॅक्सा या अतिशय उच्च दर्जाच्या जर्नलमध्ये या कामाची नोंद घेतली आणि ह्या ज्या 4 पालीच्या प्रजाती आहेत त्यामधून प्रसिद्ध झालेल्या आहेत. संशोधनातील या यशामुळे या क्षेत्रातील संशोधनाला गती मिळणार असून पश्चिम महाराष्ट्रातील अनेक दुर्मिळ प्रजाती भविष्यात पुढे येतील अशी आशा व्यक्त केली जाते.